इचलकरंजीत गुरुवारी पंचगंगा नदीत 14 वर्षीय आर्यन मसरंग या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला। या घटनेची गांभीर्याने दखल घेत महापौर उदय धातुंडे यांनी आपत्कालीन व्यवस्थापन पथकाला उपाययोजनांबाबत सूचना केल्या। त्यानुसार नदीकाठावर 2 सत्रात 4 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून जनजागृतीबाबतचे फलकही लावले आहेत। नदीत पोहणाऱ्यांवर आता या पथकाची करडी नजर राहणार आहे। इचलकरंजीतील सोलगेमळा परिसरात राहणारा आर्यन मसरंग हा गुरुवारी आपल्या नातेवाईकांसह पंचगंगा नदीत पोहायला गेला होता। त्यावेळी पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला। महापौर धातुंडे यांनी आर्यनच्या मृत्यूच्या घटनेची गांभीर्याने दखल घेत आपत्कालीन व्यवस्थापन पथकाचे प्रमुख संजय कांबळे यांच्याशी उपाययोजनांबाबत चर्चा केली। पोहणाऱ्यांनी दक्षता घेण्याबाबत सूचना करावी, हुल्लडबाजी करणाऱ्यांना आणि अधिक वेळ पाण्यात राहणाऱ्यांना रोखण्यासह विविध उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। त्यानुसार नदी काठावर सकाळ आणि दुपार सत्रात प्रत्येकी 2 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नदी पात्राकडे जाणारा मार्ग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला आहे।